मनसे जिल्हाध्यक्ष लातूर। औसा तालुक्यात वेगवेगळ्या गावात या विविध पवनचक्क्या कंपन्या, त्यांचे प्रतिनिधी आणि त्यांचे जे दलाल आहेत त्यांनी जो धुमाकूळ घातलेला आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याची जी आर्थिक पिळवणूक, त्यांचं जे नुकसान होत आहे त्या संदर्भात मी 1 मार्चला लाईव्ह आलो होतो आणि ते लाईव्ह आल्याच्यानंतर मग शेतकऱ्यांना माझी भूमिका समजून आल्याच्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्यांच्यावर कशा प्रकारचा अन्याय झालेला आहे, त्यांनी शासनाला कशा प्रकारची दाद मागितलेली आहे आणि शासनानं त्यांच्यावरती त्या दिलेल्या त्यांच्या अर्जावरती, त्यांच्या तक्रारीवरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही। या संदर्भात मी आज आपल्याशी संवाद साधतो आहे। औसा तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या जमिनी संपादित करत असताना त्या गावातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांना त्यांनी दर ठरवून देत असताना दर वेगवेगळे दिलेले आहेत। तसेच जमीन संपादित करत असताना त्यांची जमीन अक्वायर केल्याच्यानंतर कामाची सुरुवात करत असताना त्यांना एक भूल थाप दिलेली आहे की तुमची फक्त 20 गुंठे जमीन या क्षेत्रामध्ये जाणार आहे, परंतु असा प्रकार नाही आहे। त्या 20 गुंठे जमिनीमध्ये तो टावर उभा राहतो आहे आणि बाकीची आसपासची जवळजवळ 6 एकर जमीन, जसं हेलिपॅडला जमीन करतात त्या पद्धतीची दबई करून जमीन, तिथं काहीही येत नाही, तिथं पीक येत नाही, तिथले झाडं नष्ट केले जातात। हा एक झाडाच्या माध्यमातून एक निसर्गाचा तो ऱ्हास करतात। आणि दुसरा याचं म्हणणं असं आहे की आम्हाला झाडाचा मोबदला दिला नाही, जो शेतात ऊस होता, जे इतर पिकं होते त्याची नासधूस झाली, त्याचा देखील मोबदला दिला गेला नाही, अशा अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत। आणि आम्ही देखील आमच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेला सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केल्यावर ज्या बाजूच्या जमिनीचं जे नुकसान झालेलं आहे, जे फळझाडाचं नुकसान झालेलं आहे, त्याची तात्काळ नुकसान भरपाई द्यावी आणि त्या प्रकल्पाकडे जाण्यासाठी मुख्य रस्त्याहून जो रस्ता करतात त्या रस्त्याला ही लोक गौण खनिज उपसा आहे जो मुरुमाचा, तो अवैधरित्या करतात। त्याचा शासनाकडे बऱ्याच ठिकाणचा टॅक्स भरलेला नाही, तरी महसूलच्या लोकांनी देखील ह्याच्यावरती वाच ठेवला पाहिजे। महसूलचे लोक ह्याच्यामध्ये कुठं काय सहभागी आहेत का ह्याचा देखील मला संशय आहे, कारण त्या भागातल्या तलाट्याला, त्या भागातल्या मंडळाधिकाऱ्याला ह्या गोष्टी माहीत असतात, परंतु सरळ ही लोक डोळेझाक करतात आणि दिवस रात्र ह्यांचे टिपर भरून मुरुमाचे त्या भागामध्ये त्या प्रकल्पाकडे वाहतूक चालू असते। आपली काय भूमिका राहणार आहे यानंतर? आमची भूमिका अशी आहे की ज्या शेतकऱ्यावर यांनी अन्याय केलेला आहे, ज्यांच्या रकमामध्ये फरक आहे, ज्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि बोजा 3ऱ्या क्षेत्रावर चढवला, ज्यांच्यासाठी जमिनी प्रकल्पासाठी घेतल्या त्या व्यक्तीनं एक परत एकदा उपभाडेपट्टा म्हणून करार केलेला आहे, त्या मूळ मालकाला वगळून, मूळ शेतकऱ्याला वगळून, आणि त्याच्यानंतर एखाद्याला 5 लाख रुपये जर एकरी दिले असतील तर त्या शेतकऱ्याला बाजूला ठेवून कंपनी टू कंपनी करार करून 5,50,000चा करार करून एकरी 50,000 रुपये ह्यांनी मारलेले आहेत, ह्यांनी लुबाडलेले आहेत। अर्थातच 6 एकरचे 3 लाख रुपये ह्या मधल्या दलालांनी खाल्ल्यात। 3 लाख रुपयाचा तोटा एका शेतकऱ्याला आहे। असे कितीतरी शेतकरी आहेत की 3-3 लाखाचे, त्याची रक्कम किती होईल ही अंदाज। कंपनीने, त्यांच्या दलालांनी शेतकऱ्याची पिळवणूक, आर्थिक पिळवणूक करू नये, गौण खनिज उपसा करू नये। जेवढे झाडं ह्यांनी तोडलेत त्याच्या दुप्पट झाडं लावावेत, अन्यथा येत्या 8 दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीला आणि त्या दलालाला त्याच्या तोंडाला काळं फासून त्या गावामध्ये असा कुठला शेतकरी आणखीन अद्यापपर्यंत समोर आलेला नाही। सगळ्या शेतकऱ्यांची ओरड एकच आहे की आमची झाडं तोडली, आमचा ऊस घालवला, आमची इतर पिकं घालवली, पण आम्हाला नुकसान भरपाई दिलेली नाही। आणि ह्याच्यामध्ये बहुधा सगळ्याच यंत्रणा ह्याच्यामध्ये गुपचिडी मूग गिळून गप आहेत। वन विभाग गप आहे, महसूल गप आहे, बाकीच्या यंत्रणा गप आहेत, कारण कुठंतरी ह्यांचे लागेबांधे आहेत का? इथल्या खरं तर लोकप्रतिनिधींनी देखील ह्यावर विषय काढला पाहिजे, सभागृहात मांडलं पाहिजे। एवढ्या शेतकऱ्याची तळमळ आहे, एवढे शेतकरी ओरडतात, कारण इथले लोकप्रतिनिधी अनेक विषयावरती सभागृहात बोलतात। मजुराचा विषय असेल, नरेगाचा विषय असेल, कंत्राटदाराचा विषय असेल, शिक्षकांचा विषय असेल, तो सभागृहात मांडतात। एखादा विषय ज्या लोकांनी आपणाला मतदान केलं, ज्या शेतकऱ्यांनी आपणाला त्या सभागृहात पाठवले, त्या शेतकऱ्याचा देखील हा विषय त्यांनी त्या सभागृहामध्ये मांडला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे।